नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचं नाव आहे एक उडाण टप्पू वारा. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे वंदना घाणेकर यांचे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. एक उडाण टप्पू वारा. करकच असा आवाज करत त्याने कारचा ब्रेक दाबला. ऑफिस सुटल्यावरचा हा कधीही न टळणारा सिग्नल 5 मिनिटं तर सहज जात असत. झालं. सिग्नल लागला की आली कचऱ्याच्या पिशव्या विकणारी मुलं, असं मनातल्या मनात म्हणत त्या 2 लहान मुलांना हातवारे नको नको करत त्यानं दुसरीकडे मान वळवली. त्या मुलांनी खूप गयावया केली, पण त्याचं पाषाण हृदय द्रवलं नाही. सिग्नल सुटायला आणखी बराच वेळ होता. ट्रॅफिक एवढा होता की एकदा सिग्नल सुटून पुन्हा लागला तरी कार गोगलगाईच्या स्पीडने नेण्या वाचून पर्याय नव्हता. इकडं तिकडं उगीचच बघताना एका बोर्डवर त्याचं लक्ष गेलं. थाई हेड मसाज पार्लर. एकदा जायला पाहिजे इथं. मित्रांनी खूप तारीफ केली होती. असा विचार त्याच्या डोक्यात प्रकर्षाने आला. तसंही आता घरी गेलं की बायको, अहो आपण असं करायचं का, अहो आपण तसं करायचं का, असं माशीसारखं कानाशी घोंगावत डोक्याचं दही, आणि मुलं, बाबा बघा आम्ही हे केलं, बाबा बघा आम्ही ते केलं, असं डासांसारखं गुणगुणत त्या दहीचं लस्सी रोज करतातच. तेवढ्यात त्याच्या कारच्या डावीकडच्या काचेवर कुणीतरी टकटक केलं. म्हणून त्यानं तिकडं बघितलं तर तिथं पुन्हा दुसरी 2 लहान मुलं कचऱ्याच्या पिशव्या घेऊन उभी होती. त्याने त्यांना पुन्हा हातवारे नाही म्हणून दुर्लक्ष करत दुसरीकडं मान वळवली. पुन्हा त्याच्या कारच्या उजव्या बाजूच्या काचेवर टकटक झालं. त्यानं बघितलं एक किशोरवयीन मुलगी कचऱ्याच्या पिशव्या विकत होती. आता तो दुर्लक्ष करू शकला नाही, कारण त्याच्या मनातलं स्त्री दाक्षिण्य जागं झाल्यानं त्याच्या मनात स्त्रीविषयी आदररूपी पाझर फुटला आणि त्याने तिच्याकडे राहिलेल्या 6ही कचऱ्याच्या पिशव्या घेऊन सुटे पैसे परत न घेता पैसे चुकते केले. तेवढ्यात सिग्नल ग्रीन झाला आणि तो पुढं गेला. रस्ता पुढं क्लिअरच असल्याने तो वेगात घराजवळ पोचला. बस एक वळण घेतलं की त्याचं घरच होतं की. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजला. मनू, मी माझा पत्ता खाली दिलेला आहे. प्लीज लवकर ये. मी कधीची वाट बघतेय तुझी. कधीच तुला घरी बोलवायचं होतं. आज घरी कोणीच नाही, त्यामुळे मला निवांत वेळ आहे. त्याने अविश्वासाने पुन्हा पुन्हा तो मेसेज बघितला. त्याने पत्ता बघितला तर तो त्याच्या घरापासून जरा लांबचा होता. आता तर तो जवळजवळ घरापर्यंत पोचला होता. पुन्हा मेसेज आला. जास्त वाट बघायला लावू नको, लगेच ये. त्याने विचार केला, कोण असेल ही आपली वाट बघते. घरी जावं, त्याकडे जावं. अशा विचारात तो असतानाच पुन्हा मेसेज वाचतो. अहो, कधी येणार तुम्ही घरी? नेहमीपेक्षा बराच वेळ लागतोय म्हणून विचारलं. तो मेसेज वाचताच त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरते. हो हो, पोचतोच, जरा ट्रॅफिक मध्ये आहे. त्याने घाईघाईने मेसेज टाईप करून पाठवला आणि कार अबाउट टर्न करून मनू म्हणणारीच्या पत्त्याकडे वळवली. तुला पत्ता सापडला का मनू? पुन्हा मेसेज. नाही, डायरेक्शन सांगता का? त्याने मेसेज केला. सेंट्रल चौकातून डावीकडे वळ, मग 3ऱ्या गल्लीत वळून उजवीकडे वळ, त्यानंतर 6व्या गल्लीत वळून डावीकडे वळ, नंतर 9व्या गल्लीत वळल्यावर उजवीकडे वळ. तिथं जे घर आहे ना पारिजात, तिथं ये हं मनू. तिनं सांगितलेला पत्ता वाचून त्याचे डोळे गरगरले. पण तिनं एवढं आपल्याला मनू म्हटलं, मग एवढं तर केलंच पाहिजे असं वाटून तो त्या वळणाच्या रस्त्याने कार पुढे दामटू लागला. कोणत्या ट्रॅफिक मध्ये अडकले एवढे? अजून घरी यायचा पत्ता नाही तुमचा? त्याच्या बायकोचा मेसेज, ज्याकडे त्याने संपूर्ण दुर्लक्ष केलं.
बायकोचे त्यानंतर थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने मेसेज येत राहिले, पण त्याने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आणि अखेर डावीकडे उजवीकडे करत करत तो पारिजात नावाच्या घराजवळ येऊन ठेपला. तेवढ्यात पुन्हा मेसेज, सापडला का घर म्हणू? हो, मी घराबाहेरच आहे. त्याचा मेसेज. तो आतुरतेने पारिजातकडे टक लावून बघत असतो. कोण आहे? कोण ही? मला मनू म्हणणारी मनकवडी? असा तो उत्सुकतेने विचार करतच असतो की आतून दोन बायकांचा मोठमोठ्याने गप्पा मारण्याचा आवाज येतो आणि तो मनातून चरकतो. अरे च्या! यातील एका बाईचा आवाज तर अतिपरिचयाचा वाटतो. त्या बायका फाटकाजवळ येऊन इकडे तिकडे बघायला लागतात आणि त्याची भीती खरी ठरते. त्या दोन बायकांपैकी एक त्याचीच बायको असते. त्याची कार दिसताच ती त्याच्याकडे यायला वळते. त्याला आता धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं. का हो, आत्ता ह्यावेळी घरी असण्याऐवजी तुम्ही इथं कसे? बायको संशयाने बघत विचारते. ते मी असं तो चाचपरतच असतो. तेवढ्यात त्याचा मित्र दुरून त्याला येताना दिसतो आणि त्याचा जीव भांड्यात पडतो. अगं, मित्रासोबत आलो होतो. दुरून येणाऱ्या मित्राकडे अंगुली निर्देश करत, पण तू इथं कशी? तो म्हणतो. म्हणजे तुम्ही माझे मेसेज वाचलेच नाहीत वाटतं. अहो, आज माझी भिशी असल्यानं मी इथं मैत्रिणीकडे आली होती. शेजारच्या आजीकडे घराची किल्ली ठेवून आली होती. मी तेच तर मेसेज करून सांगितलं ना. त्यांनाही मी फोन करून विचारलं, तर अजून तुम्ही किल्ली घ्यायला आलेच नाही, असं त्यांनी सांगितलं. तेवढ्यात त्याचा मित्र चालत चालत जवळ आला आणि इकडे त्याच्या बायकोच्या मैत्रिणींनी सुद्धा तिला आवाज दिला म्हणून ती जरा बाजूला गेली. मनू म्हणणारीचा अजूनही पत्ता लागला नाही म्हणून त्याची चलबिचल सुरू होती. अरे, तू इथं कसा? मित्र पट्टा आवळलेल्या मानेला आधार देत म्हणाला. अरे, बायकोला सोडलं इथं. तिची भिशी आहे ना म्हणून. स्वतःच्या हजरजबाबीपणाचं त्याला खूप कौतुक वाटून गेलं. पण तू इथं कसा? आज ऑफिसला नाही आला? आणि ह्या मानेला काय झालंय तुझ्या? तो मित्राला म्हणाला. अरे, फ्रायडेला ऑफिस सुटल्यावर त्या थाई हेड मसाज पार्लरमध्ये गेलो आणि त्या बाईने का कोण जाणे नवऱ्याचा राग माझ्या मानेवर काढला. मसाज करताना असा हाताने स्ट्रोक मारला की मानेचं हाडच मोडलं. मसाज राहिला बाजूला. आधी एक्सरे काढावे लागले. डॉक्टरने 6 महिने ट्रॅक्शन घ्यायला सांगितलंय आणि हा पट्टा बांधायला सांगितला. पूर्ण वीकेंड ह्यातच गेला. फिजिओथेरपीचे क्लिनिक इथंच असल्याने मी इथं आलो होतो. त्या फिजिओथेरपीवाल्या माणसाने असा काही जोरात ट्रॅक्शन लावलं म्हणता की माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. बायकोशी भांडून आला असेल एकाचा. इति मित्र. अरे रे, आजच मी येत्या विकेंडला त्या थाई पार्लरमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तो थाईचा थ आणि मसाजचं म काढू नको माझ्यासमोर. हात जोडले मी तुला. तू तुझं तू बघ बाबा. मान वर आली असेल तर जा. मित्र. माझी जान आणि मान दोन्ही वर आलेले नाहीत. मी विचार रहित केला. मीही इथूनच हात जोडले. तो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो उचलतो. हॅलो मनू, कुठे आहे तू? मी वाट बघते. पलीकडून आवाज. आता तो भीतीयुक्त आश्चर्याने, त्या आश्चर्ययुक्त भीतीने पांढरा फटक पडतो ते त्याचं त्यालाच माहित. कारण फोनवर आवाज त्याच्या बायकोचा असतो. फाटकाजवळ उभे राहून ती फोनवर बोलत असते. तो फोन कट करतो. पुन्हा फोन वाजतो. तो स्विच ऑफ करतो. तुझी कार कुठं पार्क केली आहे तू? तो मित्राला विचारतो. कशची कार? आता 6 महिने मला ड्रायव्हिंग करता येणार नाहीये. त्यामुळे कॅबनच येणं जाणं करणार आहे. ऑफिसला मी अजून 8 दिवस येऊ शकत नाही. मित्र. तर मग मी तुला सोडतो. तो. फारच बरं. मित्र.
तेवढ्यात त्याची बायको येऊन म्हणते, "अहो, बरं झालं आणायचे तुम्ही इथंच आहात. तर आपण घरी जाऊ. आपण आमची आमची भिशी आटोपली आहे कधीचीच. त्या मेल्या मनूचीच वाट बघत होतो." "कोण ही मनू?" तो त्रासिकपणे म्हणतो. "अहो कोण? काय कोण? मनू बोहारीण. बरेचदा मी बोलवत नाही का तिला जुन्या कपड्यांवर भांडे घ्यायला. आज माझ्या मैत्रिणीला वेळ होता आणि तिने बरेच जुने कपडेही काढून ठेवले होते. म्हणून तिला सारखा फोन करत होतो आम्ही." त्याची बायको. "आता मला काय माहीत त्या बोहरडीचं नाव मनू आहे म्हणून. तू तर अशी म्हणतीये, की जसं सगळ्या बोहाडीचे नंबर मी डायरीत नोंदवूनच ठेवतो." तो चरफडतच म्हणतो. "इतके मेसेज केले तिला केव्हापासून, फाटकाबाहेर आली सुद्धा म्हणाली ती. म्हणजे तसा मेसेज केला तिने. आता 2दा फोन केला तर घेतला नाही आणि आता तर तिचा फोन स्विच ऑफ येतोय." बायको. "मला तुझा फोन देतो का? माझ्या फोनची बॅटरी डाऊन आहे. एक महत्त्वाचा फोन करायचा आहे." त्याचा मित्र म्हणतो. "मी सुद्धा एकदा मनूला फोन करून बघते." असं बायकोने तिचा फोन हातात घेऊन म्हटल्यावर तो लगेच मित्राला म्हणतो, "अरे, माझ्या फोनची सुद्धा बॅटरी डाऊन आहे. तू हिचा घे फोन." मित्राचा फोन वगैरे आटोपून त्याला त्याच्या घरी ड्रॉप करून ती त्याच्या बायकोसोबत तो घरी परततो. मनूच्या नादात त्याला उलटा फेरा पडल्यामुळं बरंच ड्रायव्हिंग करावं लागतं. म्हणून थकल्यामुळं तो जरा फ्रेश व्हायला जातो. तेवढ्या वेळात त्याची बायको त्याचा फोन चार्जिंगला लावून स्विच ऑन करते आणि पुन्हा एकदा मनूला ट्राय करायचा प्रयत्न करते. तर त्याचाच फोन वाजतो. "अरे, मनूला फोन लावल्यावर ह्याचा फोन कसा काय वाजला?" तिला आश्चर्य वाटते. तेवढ्यात मनू बोहारणीचा तिला फोन येतो. "अहो मॅडम, घरी पाहुणे आले म्हणून आज येऊ शकले नाही." म्हणून ती फोन ठेवून देते. आत्ता तिला कळतं की मनूच्या फोन नंबरमध्ये शेवटचा आकडा 3 आहे आणि आपण चुकून 4 हा आकडा दाबला होता. इतक्यात तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि समोर असलेल्या वावटळीला बघून हबकतोच. "अशी काय बघते माझ्याकडे?" तो अडखळत म्हणाला. "अच्छा, म्हणजे पारिजातजवळ तुम्ही मित्राच्या कामानिमित्त आले होते नाही का?" "हो, ते तर मी तुला तेव्हाच सांगितलं ना." "त्याचं काय आत्ता?" तो. "मग हा मनू फोन लावल्यावर सारखा तुमचा फोन का वाजतो? कोणता नंबर आहे हा? दुसरा नंबर घेतला वाटतं तुम्ही आणि मला सांगितलंही नाही." "ते तरी बरं, माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून मीच तुम्हाला मेसेज केले आणि फोन केले मनूचा नंबर समजून, म्हणून मला कळलं. तरीच मी म्हटलं, इतका वेळ कसा काय लागतोय आज तुम्हाला घरी पोचायला? मनू ये मी वाट बघतीये असा मेसेज दिसला की लगेच सुटताय तुम्ही. आज मीच मेसेज करणारी होती म्हणून बरं. एरवी काय करता कुणास ठाऊक? गरज काय होती पण तिथं जायची? उद्या मी आजारी असले तरी लवकर येणार नाही. पण मनू म्हटलं की लगेच याल. 2 पोरांचा बाप असं वागणं शोभतं का? मी घरात मरणी मरायचं आणि तुम्हाला असे चाळे सुचतातच कसे म्हणते मी. ते तरी बरं, मुलं शेजारच्या आजीकडे खेळत आहेत. नाहीतर त्यांना किती लाज वाटली असती." त्याची बायको तावातावानं बोलत होती. "आधी त्या बोहरडीला त्याचं नाव बदलायला लावा. सगळा घोळ तिच्या नावामुळं झालाय." तो निष्पापपणे म्हणाला. "वा रे वा! का म्हणून बदलेल ती नाव? तिच्या नावामुळेच तर मला तुमचे हे थेर समजले. कोणीही अनोळखी नंबरवरून मनू म्हणून मेसेज आला आणि हे निघालं कामधंदा सोडून." पुढचे 2 तास अव्याहत आणि नंतरचे 8 दिवस अधूनमधून त्याला वावटळीचा सामना करायला लागला आणि त्याच्या मनातला उनाडवारा कुठे पळून गेला. धन्यवाद.